आणखीन एक धक्कादायक बातमी पुण्यातल्या येरवडामधून। पुण्यातल्या येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये मनोरुग्णांकडूनच स्वच्छतेची कामं करून घेतली जात असल्याचा धक्कादायक प्रकार साम टीव्हीने समोर आणला होता। साम टीव्हीच्या या बातमीची दखल प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या अधीक्षकांनी घेतली असून या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचं आश्वासन देण्यात आलेलं आहे। मनोरुग्णांवर उपचार करण्याऐवजी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून त्यांचा छळ केला जात होता। मात्र साम टीव्हीच्या दणक्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि या प्रकरणी चौकशी करून आता कारवाई केली जाणार आहे। कर्मचारी काम न करता ते मनोरुग्णांकडनं कामं करून घेतली जातात। ही खरंच खेदनायक गोष्ट आहे। टॉयलेट असेल, साफसफाई असेल, स्वयंपाक असेल किंवा जेवण इकडनं तिकडं नेणं असेल, सर्व कामं मनोरुग्णांकडनं केली जातात। तर मग प्रश्न पडतो, मग हे लाखो रुपये खर्च उधळपट्टी कोणावर आणि कशासाठी केली जाते आणि कर्मचारी नेमणूक कशासाठी केली जाते? एवढं सगळं जर उधळपट्टी करत असेल तर खरंच मग इथं आंदोलन का करू नये असा प्रश्न पडतो। संबंधित व्हिडिओ जे व्हायरल झालेले आहेत ते व्हायरल झालेला व्हिडिओ त्याविषयी आम्ही पूर्ण पडताळणी करूयात। आमच्या कर्मचाऱ्यांकडून अशी स्वच्छता मनोरुग्णांकडून करून घेतली जात नाही, त्यांची योग्य काळजी घेतली जाते। संबंधित ठेकेदारांचे वेतन आपण त्यांच्या कामाच्या दर्जाप्रमाणे अदा केल्यामुळे त्यांच्या सफाईगार कर्मचाऱ्यांकडून आधीच हा व्हिडिओ तयार केलेला दिसून येतो। याविषयी आपण योग्य चौकशी करून पुढील कार्यवाही करू। हे व्हिडिओ पडताळणी करू। व्हिडिओ कोणाच्या मोबाईलवरनं व्हिडिओ काढलेला आहे, कुठले कर्मचारी आहेत, कोणत्या वार्डचे आहेत, कोणते रुग्ण आहेत, याचं पूर्ण डिटेल चौकशी करू आपण। तर मनोरुग्णांकडून टॉयलेट महिला स्वच्छतेचं काम या ठिकाणी करून घेतलं गेलं। ढकलगाडीतून कपडे नेणं, जेवण वाहून नेणं ही कामं ही मनोरुग्णांकडून करून घेण्यात आलेली आहेत। रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांकडून या मनोरुग्णांचा असा छळ होतोय। वॉर्डच्या आजूबाजूला घाण आणि दुर्गंधी आहे, तसंच दारूच्या बाटल्यांचाही खच पडलाय। कामचुकार कर्मचारी शासनाचा फुकटचा पगार लाटतायत, मनोरुग्णांकडून सगळी कामं करून घेत आहेत।